नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होत असल्याची भावना कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रनं व्यक्त केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात निवेदन देत काही महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्यात। सामान्य क्लासेस संचालक हा आपल्या पोटासाठी रोजगारासाठी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जगत असो, तो कोणत्याही पद्धतीने अशा मार्गाने जगत नाही। ही पैशाची हाव असणारी ही उच्चभ्रू सोसायटी आहे, यांच्या मनातले हे काळेभर आहेत, त्यांना या गोष्टी कराव्याशा वाटतात। पूर्ण माहिती घ्या, ते क्लासेस रजिस्टर्ड आहे का ती माहिती घ्या, क्लासेसची फी किती आहे ती माहिती घ्या, त्याला शासनाची परमिशन आहे का ती माहिती घ्या, किंबहुना हा कुठल्या संघटनेशी संबंधित आहे का क्लास, का असाच आलाय एक गाळा घेतलाय पैशा जोरावर डबल केलाय क्लास उघडलाय ना केलं चालू, असा प्रकार आहे का? परिपूर्ण पालकांनी पण माहिती घेऊन त्या क्लासेसमध्ये आपल्या मुलाचा प्रवेश घेतला पाहिजे।